मंडळी, मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामे अशी आहेत जी तुम्ही चुकूनही करू नका. नाहीतर तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम भोगायला लागू शकतात. पण कोणते आहेत ते काम आणि का करू नये? चला जाणून घेऊ, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर सूर्यनारायणाची पूजा उपासना केली जाते. सूर्यनारायणाची उपासना केल्यामुळेच आपल्याला पद, प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळत असतो. पण मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामे मात्र तुम्ही टाळायलाच हवीत. रोजच्या प्रमाणे काही लोक मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर चहा आणि नाश्ता करायला सुरुवात करतात. पण मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू नये. काळे तीळ आणि गंगाजल पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी. अंघोळ झाल्यानंतर सूर्यनारायणाला नमस्कार करावा. सूर्याला अर्घ्य अर्पण करावं, अर्थात सूर्याला जल अर्पण करावं आणि त्यानंतर देवपूजा करून तुम्ही चहा नाश्ता घ्यायचा आहे. आता मकर संक्रांतीच्या दिवशी जे मुख्य कामे तुम्हाला करायचे नाहीयेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा आणि लसणाचा सेवन करायचा नाही. त्याचबरोबर मांसाहार करायचा नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी सात्विक आणि शाकाहारी भोजन केलं पाहिजे. या दिवशी गुळाचा आणि तिळाचा समावेश असलेलं भोजन करावं. त्याचबरोबर मकर संक्रांती हा निसर्गाचा उत्सव आहे, हिरवाईचा उत्सव आहे. त्यामुळेच या दिवशी पिकांची काढणी करू नये, वृक्ष गवत तोडू सुद्धा नये. त्यानंतरचे तिसरं काम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या वाणीवर संयम ठेवावा. अर्थात कठोर बोलू नये, रागावू नये, कोणाशीही वाईट बोलू नये. तिळगुळ खावेत आणि सगळ्यांशी गोड बोलावं. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी मद्याचे सेवन करू नये. आणि पाचवं काम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी गाई म्हशीची धार सुद्धा काढू नये. तर ही होती ती 5 कामे जी मकर संक्रांतीच्या दिवशी करू नये. पण मग मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की काय करावं? तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी कोणी जर साधी व्यक्ती, एखादी वृद्ध व्यक्ती किंवा दारात कोणी काही मागायला आलं तर तुमच्या क्षमतेनुसार त्याला दान नक्की करा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करा. या दिवशी नामस्मरण आवर्जून करावं. तुमच्या गुरूंचे नाव असेल किंवा तुमच्या इष्टदेवतेचे नाव असेल त्या नावाचा जप तुम्ही नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी करा. त्याचबरोबर या दिवशी तीळ आणि मूगडाळ यांची खिचडी यांचंही सेवन करावं. खरं तर मकर संक्रांती ही दानधर्मासाठी ओळखली जाते. या दिवशी तुम्हाला जमेल तसा दानधर्म तुम्ही करायचा आहे. या दिवशी तुम्ही भांडे दान करू शकता, अन्न दान करू शकता, किंवा या दिवशी तुम्ही उबदार कपड्यांचे दान सुद्धा करू शकता. गरजू व्यक्तींना दान द्या आणि त्यामुळे शनिदेवाचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळेल. कारण शनिदेव हे दानधर्म याने प्रसन्न होतात. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करणं पुण्याचं मानलं जातं. खास करून जर तुम्हाला शनीची साडेसाती, शनीची पनवती असं काहीही चालू असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टींचं दान नक्कीच करा. नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल. जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्य नीच स्थानामध्ये असेल तर त्याने मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये सूर्ययंत्राची पूजा करावी आणि एका सूर्यमंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुंडलीतील दोष दूर होतो आणि पैशांची समस्याही सुटते. मंत्र कोणता आहे? ओम सूर्याय नमः हा तो मंत्र आहे. आता जर तुमच्याकडे सूर्ययंत्र नसेल तर तुम्ही काय करायचं? मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला एका तांब्याच्या कलशामध्ये जल अर्पण करायचे. एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये कुंकू, लाल फूल आणि गंगेचे पाणी टाकायचे आणि त्यानंतर हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. सूर्य उगवण्याच्या वेळेला आणि तेव्हा सुद्धा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. ओम सूर्याय नमः असं केल्याने प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते आणि नशिबाचे दार उघडते असं म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवसापासून तुमचं भाग्य उजळणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर गरीब गरजू व्यक्तीला ब्लँकेट्स, उबदार कपडे, तूप, कच्ची डाळ, तांदूळ, खिचडी अशा वस्तू दान केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. आणखी एक उपाय म्हणजे तंत्रशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी वाहत्या पाण्यात गूळ आणि तांदूळ प्रवाहित करावेत. हे करणं शुभ मानलं जातं. सूर्यनारायणाला प्रसन्न करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे गूळ आणि दूध एकत्र करून शिजवलेला भात खावा.
हा उपाय केल्याने सुद्धा सूर्यदेव प्रसन्न होतात आणि सूर्यनारायण प्रसन्न झाला तर तुम्हाला पद, पैसा, प्रतिष्ठा सगळंच मिळतं. मकर संक्रांतीच्या दिवशी वाहत्या पाण्यात तांब्याचे नाणे किंवा तांब्याचा चौकोनी तुकडा प्रवाहित केल्याने कुंडलीतील सूर्यदोष कमी होतो. त्याचबरोबर लाल कपड्यात गहू आणि गूळ बांधून सुद्धा दान करावे. या दिवशी त्यामुळे प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी जिथे मोकळं वातावरण असेल अशा ठिकाणी बसा, म्हणजे तुम्हाला मोकळं आकाश दिसेल अशा ठिकाणी एक आसन टाकून बसा आणि सूर्यनारायणाची पूजा करा. सूर्यनारायणाला गूळ अर्पण करा, लाल फूल अर्पण करा आणि एका मंत्राचा 1000 वेळा जप करा. तो मंत्र कोणता आहे सांगते. तो मंत्र आहे ओम भास्कराय नमः. या मंत्राने प्रसन्न होऊन सूर्यनारायण एवढी संपत्ती देतात की 7 पिढ्या तरी ती संपणार नाही, असं म्हटलं जातं. आता या उपायांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही निवडा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी करून बघा. सूर्यनारायणाची कृपा तुमच्या आमच्यावर होवो हीच सदिच्छा. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.